शेतकरी मित्रांनो, ह्या वर्षी तुम्ही गहू पिकाची लागवड पेरणी केली आहे. ह्या गहू पिकाचं तुम्हाला भरघोस उत्पादन मिळवायचंय. काही शेतकऱ्यांनी फक्त घरच्या पुरता पिकेल अशा गव्हाचं उत्पादन घेतलेलं आहे, म्हणजे लागवड पेरणी केलेली आहे. तर काही शेतकऱ्यांनी घरच्या पुरतं होईल आणि बाजारामध्ये देखील विक्री करून चार पैसे पदरात मिळतील अशा पद्धतीने गहू पीक केलेलं आहे. पण लक्षात घ्या, गहू पीक करत असताना गहू पिकाचा जोमदार जबरदस्त वाढ झाली पाहिजे. फुटव्यांची संख्या जास्त प्रमाणे पाहिजे, कारण फुटवे जेवढे जास्त तेवढीच ओंब्यांची संख्या जास्त प्रमाणे आणि अधिक उत्पादन आपल्याला झालेलं बघायला मिळतं. आणि विशेष म्हणजे होतं काय की गहू पिकाला आपण तणनाशक फवारणी केल्यानंतर गहू पीक ट्रेसमध्ये जातं. तणांवर बंदोबस्त मिळतो, पण गहू पीक वाकडं तिकडं झालेलं बघायला मिळतं. मग ह्या ट्रेसमधून देखील गहू पीक बाहेर काढायचे, फुटव्यांची संख्या वाढवायची आणि भरघोस उत्पादनही तुम्हाला मागील वर्षी तुलनेत ह्या वर्षी जास्त काढायचं असल्यास आज मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे क्रॉप टॉनिक. हो शेतकरी मित्रांनो, गहू पिकाला क्रॉप टॉनिकच्या वापरामुळे होणारे जबरदस्त फायदे याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलोय. सर्वात महत्वाचं लक्षात घ्या, क्रॉप टॉनिक आपण आपल्या गहू पिकाला कोणत्या अवस्थेत घेऊ शकतो. तणनाशक फवारणी करतेवेळी तणनाशकासोबत आपण क्रॉप टॉनिक घेणं गरजेचं आहे. याचं कारण मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की तणनाशकाचा जो झटका बसतो यामुळे गहू पीक ट्रेसमध्ये जातं. तर ट्रेसमध्ये तुमचं गहू पीक जाणार नाही. त्यामुळं तणनाशकासोबत वापरायचं आपल्याला क्रॉप टॉनिक. हो शेतकरी मित्रांनो, त्यानंतर पुढील स्टेजमध्ये ज्यावेळेस गहू पीक आपलं आपण काय करतो की तणनाशक फवारल्यानंतर एखादा खताचा डोस देतो, नंतर पाणी भरतो आणि गहू पिकाला जबरदस्त जोमदार वाढ करतो. मग याच्यासाठी कोणतंही एक बुरशीनाशक घ्यायचे, यासोबत एक कीटकनाशक घ्यायचं आहे काळ्या माव्याच्या नियंत्रणासाठी, बुरशीनाशक वातावरणामध्ये होणाऱ्या बदलामुळे घ्यायचं आहे आणि या सोबत आपल्याला वापरायचं आहे क्रॉप टॉनिक. हो शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्वाचं लक्षात घ्या, ह्या क्रॉप टॉनिकचं प्रमाण प्रति पंपासाठी 5 मिली याप्रमाणे आणि 1 एकरासाठी 50 मिली याप्रमाणे अतिशय कमी प्रमाण आहे. आपण फायदा जबरदस्त आहे. एकंदरीतच छोटा पॅकेट बडा धमाका हा गव्हासाठी मी तुमच्या समोर आज घेऊन आलेलो आहे. लक्षात घ्या, गहू पिकाला क्रॉप टॉनिकच्या वापरामुळे होणारे जबरदस्त फायदे. सुरुवातीला तणनाशकाचं सांगितलं, आता येऊया गहू पिकाला जी फवारणी करणार आहोत, कोणतंही बुरशीनाशक, कोणतंही कीटकनाशक आणि यासोबत क्रॉप टॉनिक. यामुळं फुटव्यांची संख्या जास्त प्रमाणे वाढते आणि एकंदरीत जो पानांमध्ये लसलशीतपणा आहे, अन्नद्रव्यांची संख्या जास्त प्रमाणे वाढते आणि जेवढे फुटवे तेवढे ओंब्यांची संख्या वाढते. आणि एक सर्वात महत्वाचं सांगायचं झालं शेतकरी मित्रांनो, क्रॉप टॉनिक हे अतिशय जबरदस्त आहे आणि एकंदरीतच जैविकचा वापर करणं काळाची गरज आहे. म्हणून आनंद ॲग्रो केअरने हे निर्माण केलेलं जबरदस्त टॉनिक क्रॉप टॉनिक. हो शेतकरी मित्रांनो, क्रॉप टॉनिक तुम्ही तुमच्या गहू पिकाला वापरल्यामुळं फुटवे तर निघणार आहे, पण एक प्रकारचं गहू पिकाला आवरणही तयार होणार आहे. ग्रीनरी शायनिंग क्वालिटी इतरांपेक्षा तुमच्या प्लॉटला जास्त प्रमाणे निघणार आहे आणि फुटवे जेवढे वाढले, ओंब्या वाढल्या आणि निश्चितच उत्पादन ओंब्यामध्ये दाण्यांची संख्या देखील वाढण्यासाठी क्रॉप टॉनिक हे मदत करतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला देखील ह्या वर्षी गहू पिकाचं भरघोस उत्पादन मिळवायचं आहे, तर वापरायचे काय आपल्याला क्रॉप टॉनिक. याचं प्रमाण परत एकदा सांगतो, 1 एकरासाठी आपल्याला 50 मिली वापरायचे, तर प्रति पंपासाठी आपल्याला 5 मिली याप्रमाणे वापरायचे आणि आपल्या गहू पिकाचं भरघोस असं उत्पादन काढायचंय. माहिती आवडली? फॉलो नक्की करायचंय. आता हे क्रॉप टॉनिक मी देखील घेतलं होतं आणि ही चौकशी केली असता मी कंपनीचे काय प्रतिनिधी आहे यांचा नंबर गोळा केला आणि हा तुमच्या समोर सांगितलाय. हा नंबर दिसत असेल, यावर फोन करा. मला जसा अनुभव येतो, मला रिझल्ट येतोय माझ्या शेतामध्ये पिकांना, तसंच तुम्हाला देखील आला पाहिजे आणि कमी खर्चामध्ये आपल्या गहू पिकाचं भरघोस उत्पादन वाढलं पाहिजे. त्यासाठी क्रॉप टॉनिक तुम्हाला पाहिजे, स्क्रीनवर नंबर दिलाय, फोन नक्की करा, चौकशी नक्की करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.